आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मूलांक आणि देवतेची फलदायी उपासना। नमस्कार। देवतेची उपासना हा एक श्रद्धेचा विषय आहे आणि तो आपल्या परंपरेशी जोडलेला आहे। देवतेची उपासना ही आपण आपल्या श्रद्धेनुसार करतो, पण मूलांक आणि भाग्यांकावरून कोणती उपासना आपल्याला फलदायी ठरेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मूलांक म्हणजे तुमचा स्वभाव असतो, यानुसार तुम्ही दैनंदिन उपासना करायची असते, आणि भाग्यांक म्हणजे तुमचा जीवन मार्ग असतो, म्हणजे तुमचा आउटर डायरेक्शन असते। याप्रमाणे तुम्ही विशेष उपासना आणि जप करावेत। तर मूलांक 1 ते मूलांक 9 साठी कोणती उपासना करायला पाहिजे त्याची माहिती आपण आता पाहणार आहोत। मूलांक 1 म्हणजे ज्यांचा जन्म महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला झालेला आहे, अशा लोकांनी सूर्यदेव आणि श्रीराम यांची उपासना करणं खूप गरजेचं असतं। रोज सकाळी सूर्याला तांब्याच्या लोट्याने अर्घ्य घालावे आणि ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा। त्याचबरोबर तुम्ही कमीत कमी 3 ते 5 सूर्यनमस्कार घालू शकता। मूलांक 2 ने कोणती उपासना करायची ते पाहूया। ज्यांचा जन्म महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला झालेला आहे, त्यांनी भगवान शिव आणि पार्वतीची त्याचबरोबर चंद्राची उपासना करणे फलदायी ठरते। रोज संध्याकाळी चंद्राच्या सानिध्यामध्ये शांत वेळ घालवावा आणि दररोज सकाळी ओम नमः शिवाय हा जप करावा। दर सोमवारी शंकराच्या पिंडीवरती पाणी किंवा दूध अर्पण करावे। मूलांक 3 साठी कोणती उपासना फलदायी आहे आपण ते पाहूया। ज्यांचा जन्म महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला झालेला आहे, त्या लोकांनी दत्तगुरूंची उपासना करावी। गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करावे आणि ओम गुरवे नमः हा 108 वेळा जप करावा आणि गुरुवारी पिवळे फळ म्हणून प्रसादाला द्यावे। मूलांक 4 ने कोणत्या देवतेची उपासना करावी ते पाहूयात। तर ज्यांचा जन्म महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला झालेला आहे, अशा लोकांनी श्री गणेशाची उपासना करणे फलदायी ठरते। रोज सकाळी 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा। काम सुरू होण्यापूर्वी 1 मिनिट गणपतीचे नामस्मरण करून पुढच्या कामाची सुरुवात करावी। त्याचबरोबर मूलांक 5 साठी कोणती उपासना फलदायी आहे आपण ते पाहणार आहोत। ज्यांचा जन्म महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला झालेला आहे, त्या लोकांनी भगवान विष्णूची उपासना करावी। बुधवारपासून 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। त्याचबरोबर दर गुरुवारी तुळशीला पाणी घालावे। तर मूलांक 6 साठी कोणती उपासना फलदायी आहे आपण ते पाहूया। ज्यांचा जन्म महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला झालेला आहे, त्यांनी महालक्ष्मीची उपासना करावी। रोज सकाळी 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा। त्याचबरोबर दर शुक्रवारी गोड प्रसाद अर्पण करावा। ज्यांचा मूलांक 7 आहे, त्यांनी कोणती उपासना करावी हे पाहूयात। ज्यांचा जन्म महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला झालेला आहे, त्यांनी भगवान शिव यांची उपासना करावी। कमीत कमी सकाळी किंवा संध्याकाळी शांत बसून ओम नमः शिवाय हा जप करावा आणि 5 ते 10 मिनिट ध्यान करावे। मूलांक 8 साठी कोणती उपासना फलदायी आहे हे पाहूयात। ज्यांचा जन्म महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला झालेला आहे, त्यांनी शनिदेव किंवा हनुमानची उपासना करणे महत्वाचे आहे। दर शनिवारपासून 108 वेळा ओम शं शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा। तेल, दीप व्हावे। त्याचबरोबर रोजच्या रोज हनुमान चालीसा वाचणे गरजेचे आहे। त्याचबरोबर दर शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाणे गरजेचे आहे। मूलांक 9 साठी कोणती उपासना फलदायी आहे आपण ते पाहूयात। ज्यांचा जन्म महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला झालेला आहे, अशा लोकांनी दुर्गा माता किंवा हनुमानाची उपासना करणे खूप गरजेचे आहे। रोज सकाळी 108 वेळा ओम हनुमते नमः या मंत्राचा जाप करावा। त्याचबरोबर लाल फूल अर्पण करावे। आता आपण पाहिलं की 1 ते 9 मूलांकासाठी फलदायी उपासना कोणत्या आहेत। तर आता या उपासना करण्याची पद्धत काय आहे ते आपण पाहूयात। तर उपासना करण्यासाठी सकाळची वेळ खूप छान असते, ती म्हणजे सकाळी 5 ते 8। त्याचबरोबर दिशेमध्ये पाहिलं तर पूर्व दिशा आणि उत्तर दिशा ही योग्य आहे। किमान 21 दिवस खंड न पाडता नियमितपणे ही उपासना करणे खूप गरजेचे आहे। उपासना करताना मोबाईल दूर ठेवा, म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही। उपासना म्हणजे तुमचं माइंड डिसिप्लिन टूल आहे। त्याचा परिणाम म्हणजे तुमची ऍक्शन आणि नियमितता यावर अवलंबून आहे। दररोजची उपासना ही मूलांकानुसार करावी आणि वीकली उपासना ही भाग्यांकानुसार करावी, त्यामुळे तुमचा बेस्ट बॅलन्स तयार होईल।
धन्यवाद.